ठाणे शहरातील कचरा संकलनाची व्यवस्था कोलमडली असून शहरातील कचरा विल्हेवाट प्रकल्पांना ठिकठिकाणी नागरिकांचा विरोध वाढत चाललाय। विशेषतः डायघर येथील कचरा विल्हेवाट प्रकल्प स्थानिकांच्या तीव्र विरोधामुळे ठप्प झाल्याचा फटका कळवा, मुंब्रा, दिवा आणि डायघर परिसराला बसत आहे। कचरा संकलनाची यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाल्यानं गेल्या काही दिवसांपासून या भागात कचऱ्याचे प्रचंड ढीग साचलेत। दुर्गंधी, अस्वच्छता आणि वाढत्या रोगराईच्या धोक्यामुळे नागरिकांकडून प्रशासनाविरोधात आक्रोश व्यक्त केला जातोय। डायघर प्रकल्पावरील विरोध आणि कचऱ्याच्या वाढत्या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस यांनी 2 दिवसापूर्वी पालिका मुख्यालयासमोर कळव्यातील कचरा आणून निषेध आंदोलन केलं। तसंच माजी नगरसेवक अशरफ शानू पठाण यांनी आयुक्तांच्या दालनात ठिय्या देत निषेध नोंदवला। भाजपानं पालिका घनकचरा विभागावर जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप करत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचं सांगितलं। तात्काळ कचरा उचलणी सुरू करा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असा इशारा भाजपानं दिलाय। कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे परिसरात दुर्गंधीचा त्रास वाढतोय। विशेषतः डेंग्यू, मलेरिया आणि अन्य संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। अनेक भागात नागरिकांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून रस्ता काढत जावं लागतं। परिसरात अस्वच्छता वाढली आहे, त्यामुळे प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांची मागणी असून कचरा व्यवस्थापनाच्या धोरणात्मक उपाययोजनांकडे पालिकेनं गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी ही मागणी होत आहे।